म्हातारपणात तुमचं वय आता दिसून येणार नाही, वय झाकून जाईल. 60 वयातही तरुण तुम्ही दिसाल. फक्त हे खावे, आता कोणच म्हातारे तुम्ही दिसणार नाही आहे. बघा ही माहिती काय आलेली आहे. 60 वयातही 30 वयाचे तरुण तुम्ही दिसाल. हे खावे. वय वर्ष 60 ओलांडल्यानंतर प्रत्येकाला वाटू लागला आहे की आपण म्हातारे या ठिकाणी होऊ लागलोय. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक वृद्धापकाळातही इतके तरुण आणि एनर्जेटिक कसे काय राहतात? काही लोकांवर तर वयाचा प्रभावच होत नाही. त्यांचं वय 60 वर्ष असताना देखील आता 40 वयाचे ते वाटू लागतात. काही लोक तर वेळेपूर्वीच वृद्ध या ठिकाणी दिसायला लागतात. खरं तर यामागे खूप कारणे आहेत. जसं की तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुम्ही किती ताणतणावात राहता, तुम्ही दररोज किती टेन्शन घेता, म्हातारपणामध्ये आपली मुलं सांभाळतील का नाही, आपलं म्हातारपणात नेमकं काय हाल होईल याचा पण तुम्ही खूप विचार करता असेल तर शारीरिकदृष्ट्या तुम्ही किती सक्रिय राहताय की नाही, किंवा या ठिकाणी तुम्ही काय खाताय, कशी झोप घेताय, या सगळ्याशिवाय निसर्गाने अशा काही गुपित खाण्यापिण्याच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आता या वयामध्ये खायला सांगितलेत, ज्या वयाच्या या परिणामांना कमी करतात. आपल्या शरीराला वाढत्या वयात तरुण आणि तंदुरुस्त राहायला हे पदार्थ मदत करतात. आज मी तुम्हाला या ठिकाणी अशा 3 गोष्टीबद्दल सांगणार आहे, ज्या खूपच त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये आता उपलब्ध असणार आहेत. वापरायला अगदी सोपे आहेत. जबरदस्त अँटी आता गुणधर्म यामध्ये आहेत, ज्यामुळे तुमचं वय वर्ष 60 असेल तर 35 दिसू लागतं, 70 वय असेल तर 40 ते 45 दिसू लागतं. तुमच्या गालावरील सुरकुत्या गायब होऊ लागतात, तुम्ही तरुण वाटू लागतात. चला तर मग आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या अशा 3 गोष्टीबद्दल तुम्हाला सविस्तरपणे माहिती सांगणार आहे. यामधील पहिली जर वस्तू तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद येणार आहे, कॅल्शियम वाढणार आहे. तुमच्या गालावरच्या सुरकुत्या पडलेल्या असतील तर त्या 15 दिवसांच्या आतमध्ये भरून निघणार आहे, ज्यामुळे तुम्ही तरुण दिसू शकता. त्यानंतर दुसरा पदार्थ इतका भारी आहे की ज्यामुळे तुमचं रक्तदाब, कंबरदुखी, गुडघेदुखी ही तर बरी तुमची या ठिकाणी होणारच आहे. तसेच तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज सुद्धा येणार आहे, जे डोळ्यांना तुम्हाला सध्याला आता दिसत नाही ते लगेचच या ठिकाणी स्पष्टपणे विदाऊट चष्म्याशिवाय दिसायला लगेच सुरुवात होणार आहे. त्यानंतर शेवटचा तिसरा पदार्थ जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने खाल्ला तर वय वर्ष या ठिकाणी 60 ते 70च्या ऐवजी तुमच्या शरीरामध्ये या ठिकाणी आता काय होणार तर कमजोरी असेल तर ते आता तुमची निघून जाणार. तुम्हाला म्हातारा झालोय असं वाटत असेल तर या ठिकाणी हा तिसरा पदार्थ आयुर्वेदिक डॉक्टरांनी तुम्हाला आता या ठिकाणी खायला सांगितला आहे. जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद तर येणारच आहे. तसेच 30 वयातील तरुण ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला या ठिकाणी आता ताकद वाटू लागेल. चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करूया आणि त्या 3 गोष्टीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, जसं आपलं वय वाढतं तर तसं शरीरात अनेक आता हळूहळू बदल होऊ लागतात. आपली त्वचा जी आहे तर ते त्वचेची तेजी आहे तर ती वयानुसार कमी होऊ लागते, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि सूक्ष्म रेषा दिसू लागतात. आपल्या सांध्यामध्ये कडकपणा येतो, कुमकुवतपणा होतो, त्यामुळे चालताना फिरताना त्रास होतो. शिवाय नसामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये त्या ठिकाणी प्लॅक तयार होऊ लागतो, त्यांची मऊपणा आणि लवचिकपणा कमी होते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयाचं पंपिंग फंक्शन जे दररोज चालतो तोही कुमकुवत वयानुसार होत असतो. त्याचप्रमाणे वय वाढल्यामुळे आपल्या मेंदूही कुमकुवत लागतो, आठवण कमी होते, दृष्टी तुमची कमजोर होते, मेटाबॉलिक रेटही कमी होतो. सारखं बसून राहण्यामुळे आपलं वजन वाढू लागतं. असं असलं तरी सगळी गोष्ट निसर्गालाच एक या ठिकाणी आता एक भाग आहे, निसर्गाचा एक नियम आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाला यातून आता म्हातारपण आपल्याला येतच राहणार आहे. पण काही चांगल्या सवयींच्या मदतीने, अशा 3 गोष्टींच्या मदतीने ज्या तुम्ही आता पुढे आम्ही सांगणार आहे. आता आपण या वयाला प्रक्रियेबद्दल नक्कीच या ठिकाणी आता आपलं वय कमी दिसू शकतो. चला तर मग या 3 गोष्टीबद्दल बोलूया, ज्या तुम्हाला आजपासून खायला सुरुवात करूया. या 3 गोष्टीपैकी एक गोष्ट कॉमन आहे, जी म्हणजे असलेला ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा आहे. मित्रांनो, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या या वयामध्ये आपल्याला तरुण ठेवण्याचं काम करतं. बॉडीच्या आत जेव्हा वृद्धत्वाची प्रक्रिया हळू होते तर त्याशिवाय खूप महत्त्वाची भूमिका हे पहिला पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता खावं लागणार आहे. हे प्राणी आणि वनस्पती दोन्ही स्रोतातून आता मिळू शकतं. आता आपण प्राणी स्रोत आणि वनस्पती स्रोत यांची तुलना केली तर प्राणी स्रोतातून मिळणारं ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे जास्त चांगलं असतं.
त्यामुळे सर्वात पहिल्यांदा चेहऱ्यावर तुमच्या सुरकुत्या पडल्या असतील तर त्या गायब होतात. आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. त्यापैकी एक प्राणी आहार आहे, 2 वनस्पती आधारित आहे. तुम्ही शाकाहारी असाल किंवा मांसाहारी असाल, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही चांगले वाटेल ते खाऊ शकता. यामधील शेवटची 3ऱ्या नंबरची वस्तू पदार्थ पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आता ते म्हणजे आतापर्यंत ज्यांनी आता 60 वयावरील लोकांनी 3रा पदार्थ खाल्लाय त्यांच्या शरीरामध्ये पहिला ताकद गेली होती, तर ती फक्त 10 दिवसात ताकद या ठिकाणी आली आहे. तसेच कंबरदुखी, गुडघेदुखी, नासा दुखण्याचा जी काय प्रॉब्लेम आहे तर तो बरा झालेला आहे. कॅल्शियम गेलेलं परत आलेलं आहे. त्यामुळे शेवटचा पदार्थ नक्की बघा. त्याआधी पहिल्या पदार्थापासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिला फूड म्हणजे आता फिश म्हणजेच मासे, विशेषतः फॅटी फिशेस जसे की सॅमन, मॅक्रेल, आता सॅर्डिन्स, टाऊट, घराच्या आता त्या ठिकाणी जवळ असणारा फिश, बांगडा फिश. फिशमध्ये EPA आणि DHA भरपूर प्रमाणात या ठिकाणी असतात, जे उत्तम ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. फिशमधील ओमेगा 3 आता हृदयासाठी फायदेशीर असतात आणि ट्रायग्लिसरीडही कमी करतात. ते ब्लड प्रेशर व्यवस्थितपण या ठिकाणी करण्यास मदत करतात. आता ॲथेरेमियापासून आता संरक्षण करतात. त्याचबरोबर डोकं वयाच्या वाढीसोबत तजेलदार तुमचं ठेवतात. आपल्या कॉग्निटिव्ह फंक्शनसाठी हे फार या ठिकाणी आता उपयोगी आहे. डिक्लाइन म्हणजेच आता लक्षशक्ती कमी होणे, मेंदूची कमजोरी जी वय वाढल्यावर तुम्हाला होत असते त्याचं हळूहळू कमी करतात आणि अल्झायमर सारख्या आजारासूनही आता तुमचं संरक्षण या ठिकाणी करण्यास मदत करतात. फिश नियमितपणे खाल्ल्याने डोळ्यालाही फायदा होतो. वाढत्या वयात आता मॅक्युलर डिझॅस्टर सारख्या समस्या टाळता येतात. फिश तुम्ही ग्रिल करून आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाऊ शकता किंवा बेक करूनही खाणे चालते. त्याची गिरवी बनवू शकता, ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, फार मसालेदार किंवा तळलेली फिश टाळा या ठिकाणी आता, कारण असं जर केलं तर उलट फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. तर इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी फिश नेहमीप्रमाणे खात असतात, जसं की बंगाल, महाराष्ट्र, केरळ, साऊथच्या इतर राज्यामध्ये फिश भरपूर खाल्ली जाते. त्यामुळे तिथल्या लोकांना वाटतं की फिश रोज खात असल्यामुळे ओमेगा 3ची कधीच कमतरता भासणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की ओमेगा 3 मुख्यत्वे फॅटी फिशमध्ये असते, म्हणजे अशा मछली ज्यात चरबी जास्त असते. त्यामुळे आता म्हणूनच फक्त या ठिकाणी मच्छी खाणं पुरेसं नाही, तर चांगली मच्छी खाणं गरजेचं आहे. आता हे झालं मांसाहार खाण्यासाठी. अजून त्या ठिकाणी शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पुढच्या 2 गोष्टी सांगणार आहे. यामधली शेवटची 3ऱ्या नंबरची जी वस्तू आहे ती तुम्हाला घरामध्ये कुठेही या ठिकाणी आता मिळून जाणार आहे. परंतु ती जर खाल्ली तर तुमचं वजन या ठिकाणी वाढत असेल, तर या ठिकाणी तुमचं वय जादा दिसण्याचा प्रॉब्लेम असेल, चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढत असतील तर त्या झटक्यात कमी होणार आहे. कमजोरी, अशक्तपणा, कंबरदुखी, गुडघेदुखी, नसा दुखण्याचा जो काय सध्याला प्रॉब्लेम आहे तो आता बरी होणार आहे. पहिल्यांदा आपण दुसरी वस्तू पाहूया, त्यानंतर लगेचच 3री वस्तू पाहूया. 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आता दुसरी गोष्ट लागणार आहे चिया सीड्स तुम्हाला लागणार आहे. चिया सीड्स मध्ये या ठिकाणी एले नावाचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे प्लांट सोर्समध्ये मिळणाऱ्या ओमेगा 3च्या वर्गात येतं. हेही वय वाढण्याची प्रक्रिया हळूहळू कमी करतात, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते सारे फायदे देतात जे फॅटी फिशमधून मिळतात. कारण व्हेजिटेरियन आहे हे, त्यामुळे जे लोक मच्छी खाणार नाहीत, त्यांना मच्छी आवडत नाही, जे या ठिकाणी अनेकांना मच्छी मिळत नाही, अशा लोकांसाठी आता चिया सीड्स खूप चांगला पर्याय आहे. चिया सीड्स आता या ठिकाणी आता आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याबद्दल म्हणजेच शरीरात हायड्रेशन कायम ठेवण्यास मदत करतात, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत. चिया सीड्स आता त्वचा, केस, हाडे, सांधे, बद्धकोष्ठत्व, वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे वाढत्या वयात यांचा वापर केल्यास अशा समस्या टाळता येतात. त्यांना स्वतःपासून दूर ठेवता येतं, जास्त काळ फिट आणि निरोगी राहता येतं. चिया सीड्स आता या ठिकाणी वापरणं खूप सोपं आहे. फक्त 1 टेबलस्पून त्या ठिकाणी चिया सीड्स घ्यायचं आहे आणि या ठिकाणी चिया बीजांना 1 ग्लास पाण्यात या ठिकाणी तासभर भिजत ठेवायचं आहे. जेव्हा ते फुगतील तेव्हा ते पाण्यासह प्यायला सुरुवात करा. तुम्हाला हवा असल्यास हे बीज या ठिकाणी मिल्क शेकमध्ये घालून मिसळून या ठिकाणी दही घालून ज्यूसमध्ये टाकूनही पिणं या ठिकाणी तुमच्यासाठी सोपं होईल. चिया बीजामध्ये असलेलं ओमेगा 3चं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात खूपच प्रभावी अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. मित्रांनो, क्रॉनिक सुजेमुळे, वय वाढल्यामुळे सांध्यामध्ये वेदना होणं, हार्टची आजार होणं, किडनीच्या आजारांची शक्यता वाढणं, असे अनेक प्रकार या ठिकाणी त्रास होत असतात, आजार होऊ शकतात. म्हणून चिया बीज नियमितपणे वापरल्याने हे सगळ्या समस्या आता यावर
टाळता येतात, मदत करतात. तिसरं आणि शेवटचं फास्ट फूड आहे ती म्हणजे फ्लॅक्स सीड्स. म्हणजे फ्लॅक्स सीड्समध्ये आता ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. हे आपल्या हृदयाच्या तब्येतीची फायदेशीर काळजी घेतात. तसेच सूज करण्याचं कामही या ठिकाणी कमी करण्याचं काम करतात. फ्लॅक्स सीड्स त्या ठिकाणी ट्रायसेल्युलर्सही कमी करतात. सांध्याच्या वेदना, सूज कमी करतात. डोळे, केस, त्वचेसाठी वरदानासारखे आहे. फ्लॅक्स सीड्स तुम्हाला नेहमी आता बनवून पिसूनच खावं लागेल. आता याच्या बिया ज्या बाहेरील भाग असतो तर तो कवरिंग असतो तो खूप कडक असतो. आपण पोट त्या ठिकाणी सहज पचवू शकत नाही. त्यामुळे थेट जर तुम्ही खाल्लं तर याचा फारसा फायदा होत नाही. त्यांना बनवून पिसून वापरल्यावर त्याचा पूर्ण फायदा मिळतो. त्यामुळे रोज 1 ते 2 टेबलस्पून अलसीच्या बिया तव्यावर थोडा वेळ आता भाजून घ्या. त्यांना हलकं पिसून घ्या. त्यानंतर दूध किंवा पाण्याबरोबर खा. मित्रांनो, हे आहे 3 पुरेसे ताकदवान आता पदार्थ जे वाढतं वय लक्षात घेऊन आता त्या ठिकाणी कमी करतात. मी माझ्या डाएटमध्ये आता हे समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला देखील आता दीर्घकालीन फायदे आरोग्यासाठी नक्की मिळतील. शिवाय स्वतःला तरुण आणि ऊर्जा या ठिकाणी भरलेलं तुम्हाला वाटू लागेल आणि कदाचित तुमच्या वयाच्या परिणामांना अशी काही या ठिकाणी उशिरा घालू शकते. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, फिट, हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी कोणताही जादूचा फॉर्म्युला नसतो. बऱ्याच नियमांचं पालन करणं या ठिकाणी गरजेचं असतं जे थेट तुमच्या आयुष्यावर परिणाम करत असतात. असंच काही महत्त्वाचे नियम मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावले. लक्षात ठेवा वृद्ध नागरिकांनो, तुमचं वय वर्ष या ठिकाणी आता तुम्हाला कमी करायचं असेल तर जेवणामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो अशा पालेभाज्या देखील खाल्ल्या पाहिजेत, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर तजेलदार येईल, तेज येईल आणि तुमचं वर्ष या ठिकाणी वयवरच कमी वाटू लागेल. तर तुम्हाला अशाच प्रकारच्या आरोग्याच्या टिप्स पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.